मोगलेंना सांगितलं होतं की मला यायचे तर बेसिक प्रॉब्लेम काय आहे ते ऐकायचे, कारण हे प्रश्न सोडवायला 4-5 दिवस आपल्या हातामध्ये आहे, वेळ लागणार आहे. त्याच्यामुळे चांगली सुरुवात झाली. आता एसीपी तुम्ही 5 पोलीस स्टेशन 4 येतात ना, शहरी पोलीस स्टेशनच्या हे जे काही अडीअडचणी आहेत त्या पेपरवर खूप सिनियर पीआयला द्या. आणि आता तुम्ही जे तुमचे चौकीचे एपीआय आहेत त्यांनाही बैठका घ्यायला सांगा. आणि तुमचे जे ट्रॅफिकचे लोक आहेत त्यांना सुद्धा चौकी स्तरावरच्या बैठकीला पाठवा. पण ह्या बैठकीला काही सगळे प्रतिनिधी किंवा सगळेच आलेले नाहीत, हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. परंतु आपण ते चौकीत गेलं पाहिजे, त्या भागामध्ये जाऊन अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजे. आता ते म्हटल्याप्रमाणे दरवर्षी प्रत्येक कुठलीही जयंती असो ह्याच सूचना असतात. माणसाची बुद्धी काय थोडीशी विसरावू असते, आम्ही सुद्धा विसरतो. त्यामुळं ह्या बैठका वारंवार घ्याव्या लागतात. शासन सुद्धा आम्हाला तेच परिपत्रक काढून तेच सूचना देतात. त्याच्यामुळं असं काही बोर व्हायचं काही कारण नाही, किंवा साहेब नुसतंच सूचनांचा पाडावा असतो पण कृती होत नाही असं नाही. हे मानवी मनत तसं आहे की विसराळू बुद्धी विसरून जातात, म्हणून अधिकाऱ्याला आम्हाला सारखं सांगावं लागतं, तुम्हालाही सगळ्यांना मार्गदर्शन करावं लागतं. तर हे बैठका तर चालतच राहणार. आज 9 तारीख आहे, आपल्याकडे 10, 11, 12, 13 अजून 4 दिवस आहेत. 4 दिवसात बरीचशी तयारी होते. ह्याच्यामध्ये एकट्या पोलीस डिपार्टमेंटचाच रोल नसतो. MSCB आहे, महानगरपालिका आहे, महानगरपालिकेमधले वेगवेगळे विभाग आहेत, काही NGO आहेत, पार्टीचा रोल आहे, कलेक्टर ऑफिसचा रोल आहे आणि पोलीस विभागाचा तर रोल आहेच. कारण त्या दिवशी रस्त्यावर गर्दीमध्ये फक्त पोलीसच ओळखू येतो, बाकीचे कोण कुठल्या डिपार्टमेंटचे काहीच कळत नाही. शोधावा लागतो MSCBचा माणूस किंवा महानगरपालिकेचा माणूस, शोधून बी कधी सापडत नाही. शेवटी जे काही सगळं करायचंय ते आम्हालाच करायचंय. त्यामुळे आम्ही नेतृत्व घेऊन या बैठका वगैरे अरेंज करतो. त्यामुळे सर्वप्रथम मी तुमचं सगळ्यांचं या बैठकीला स्वागत करतो. अगदी अल्पशा नोटीसला तुम्ही प्रतिसाद देऊन या ठिकाणी आलात. आपल्याला ही सुरुवात झाली बैठकीची. आता पुढचे 4-5 दिवस आम्ही सगळ्या स्तरावरती या बैठका घेणार. छोट्या अडीअडचणी आहेत, त्यांना बॅरिकेड पाहिजे, छोटी अडचणी छोटी. आता त्यांना कल्पना नाही की 14 तारखेला 12 वाजेपर्यंत परवानगी आहे. नंतरचं जे तुमचा विषय आहे 15, 16, 17, 18ला साहेब म्हणजे नाही असं काय झाकून लपून कशात ठेवायचं. 12 वाजेपर्यंत आहे, 12 वाजेपर्यंत सर्क्युलरच आहे ना. आम्ही 14लाच म्हणलो की 14 तारखेला 12 वाजेपर्यंत आहे, परिपत्रक आहे का? मी काय चुकीचं बोललो का? तर 12 वाजेपर्यंत हा, मग 15, 16 जे काही पुढे बुद्ध पौर्णिमेपर्यंत एक महिनाभर आपलं वार्ड निहाय, गाव निहाय जे काही जयंती साजरी करणं असेल, मिरवणूक असेल, वेगवेगळे कार्यक्रम असतात. तर ते 10ला मागे पुढे आपण नजरअंदाज करतोच ना. दरवर्षी एवढं पोलीस काय हार्ड अँड फास्ट काम करत नाही. आणि असं मनामध्ये आणायचं कारणच नाही की साहेब हनुमान जयंतीला थोडी ढील देतात, शिवजयंतीला ढील देतात, मग आंबेडकर जयंतीलाच का टाईट वागतात, असं नाही. एखाद्या ठिकाणी कुठं घडलं असेल, आता आपण पण मर्यादा पाळल्या पाहिजेत. आता डीजेचे जर आपण 21 साऊंड बॉक्सच्या ऐवजी 42 साऊंड बॉक्सची भिंतच तयार करायला लागलो, आपल्याच घरातल्या लेकरा बाळांनी आम्हाला बंदोबस्ताच्या लोकांना छाती दुखते आमची, इतके ते कंप येतात. ते आपण आपल्याला पण जगायचंय ना. त्यामुळे मिरवणुकीत सहभागी होणारे आपलेच आहेत सगळे. त्यांच्याही कानाला त्रास होऊ नये, त्यांचे हृदय अचानक मिरवणुकीतच बंद पडू नये, हे बघितलं पाहिजे ना आपण. आपल्याकडे मुलं बाळं अभ्यास करणारे आहेत, आपली आजी आजोबा आहेत, आपले घरी लहान बाळं आहेत. ते सगळं बघून आपण थोडंसं आवाजाची मर्यादा ठेवून, तुमचं जे म्हणणं आहे की 112ला आमच्या विरोधात कॉल करतात, 112ला कॉल आला की पोलीस लगेच गाडीत घेऊन ते माईक सिस्टीम घेऊन जातात, असं होणार नाही. फक्त तुम्ही जे काही आवाजाची तीव्रतेचं लिमिट दिलंय किंवा साऊंड बॉक्सचं लिमिट दिलंय ते पाळा. आणि सगळ्याला सहभागी करून घेऊन आपल्याला हे जयंती साजरी करायची. ही काही विशिष्ट समाजाची नाही किंवा विशिष्ट जातीची नाही, ही सगळ्यांची जयंती आहे. त्यामुळं आता रामनवमीमध्ये असं काय नव्हतं की अमक्या समाजाचे किंवा अमकीच लोक होते, सगळेच होते ना. आता प्रभू रामचंद्राला तर कोणी बांधून ठेवलेलं नाही कुठल्या समाजाला. त्या काळी तर काय म्हणजे होते का नाही इतक्या प्रगल्भ जातीपाती हे इतिहासात सुद्धा एवढं तीव्रतेनं वाचता येत नाही. पुढे काळाच्या ओघात ह्या गोष्टी
व्यवसायानुसार याच्यानुसार वाढत गेल्यानंतर त्यात राजकारणाचा प्रवेश शिरून आणखी त्याला वेगळंच वळण लागलं. परंतु आपण सगळे शिकलेले लोक आहोत, आपल्याला माहिती आहे या वादामुळं किंवा भांडणामुळं काय प्रगती होत नाही. ते जे म्हणले की बाबा असे संजय मोगले, अनुराधा उदमले, राजकुमार शिंदे न्या त्या गल्लीत बोळात न्या, त्यांना दाखवा. त्यातून 4-4, 5-5 जरी अधिकारी घडले तर ते 5-25 कुटुंबाला पुढे घेऊन जातात. तर हे घडणं अपेक्षित आहे. किंवा हा जो 24 तास लायब्ररीचा उपक्रम असतो किंवा हेल्थ चेकअप कॅम्प असतो, हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की बिलकुल कोणाकडूनही तुम्हाला जयंतीला त्रास होणार नाही. माझा नंबर पब्लिकमध्ये आहे, मी पुन्हा नंबर रिपीट करतो, 96 23 99 99 44. हा माझा पर्सनल नंबर आहे. काही अडचण असली की व्हॉट्सअपला बिलकुल व्हिडिओ पाठवा, नंबर मजकूर पाठवा, नाव पाठवा, तुम्हाला रिस्पॉन्स मिळणार. पण विनाकारण मला कॉल नका करू, परंतु मिस कॉल येतात तर ते खराच नंबर दिला मी, एकच नंबर आहे माझा. बिलकुल तुम्ही पाठवा. कॉल नाही उचलला तर मेसेज करून पाठवा. परंतु त्या ठिकाणी माझा पोलीस येणार, मी येणार आणि प्रसंगाचं गांभीर्य बघून आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये उतरायचे. गालबोट लागूनच द्यायचे नाही. कारण आता आमची DG साहेबांनी बैठक घेतली, CP साहेबांनी बैठक घेतली. त्यात पहिला मुद्दा काय असतो, मागच्या 5 वर्षात आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने जे गुन्हे दाखल झाले त्या गुन्ह्याची काय परिस्थिती आहे, चार्जशीट झालं का, ते आरोपी कुठे आहेत, किंवा आता ह्यांच्यामध्ये कुणाच्या हालचाली आहेत, विनाकारण ह्याच्यात कोण राजकारण आणते, कोण वाद लावतंय, कोण कुणाला खोट्या अॅट्रॉसिटीमध्ये गोवून कुठं काय मोठा प्रश्न निर्माण करतंय का. आमचे अँगल वेगळेच चालू असतात. आता तुमच्या डोक्यात काय आहे की ह्या वर्षी जयंती चांगली साजरी करायची, पाहुणे रावळे बोलवायचे, मस्त तिकडे जायचं, चांगली खर्च करायचा, कपडे हे घ्यायचे. आपल्या डोक्यात हे असतं की ते मागच्या वेळेस गोंधळ घातलेले आरोपी कुठे आहेत ते शोधून काढा, त्यांच्यावर आतमध्ये घाला. आता जसं हे म्हणले की साहेब हात जोडून विनंती की ह्यावेळेस दारोडे बिरोडे सगळे हातभट्टीवाले सगळे जेलमध्ये टाका. त्यांना विचारा, 8 दिवस झालं मी 80 ते 90 लोकांना येरवडा जेलला पाठवलेले. मी फक्त DCP नाही तर या परिमंडळाचा एक जज कार्यकारी दंडाधिकारी म्हणून मला पॉवर्स आहेत, ज्याच्यामध्ये मला 40-40 दिवस एखाद्या व्यक्तीला जेलमध्ये ठेवण्याचे कायदेशीर अधिकार आहेत. त्याच्यामुळं ज्यांच्यावर दारूची 1 केस आहे, 2 केस आहे किंवा दारू पिणार आहेत असे लोक तुमच्या पोलीस स्टेशनचे किती गेलेत काय तुम्हाला आकडे माहिती आहेत की नाही. तर आणखी 4-5 दिवस आहेत जे दारू विकणारे आहेत, दारू गाळणारे आहेत, दारू पिणारे आहेत, ज्यांच्यावर 1 केस आहे, 2 केस आहे, 3 केस आहे, असे माझ्याकडे आणा. माझं 12 ते 2 कोर्ट असते दररोज. माझ्या 12 ते 2च्या कोर्टामध्ये मी ते पूर्व अभिलेख पाहून येरवडा जेलला पाठवत असतो. अजिबात हायली नाही. आणि ह्याच्या बाबतीत कुणी पुढारी सुद्धा मला फोन करत नाही. आता इथं ते बटन विकणारे, ते इंजेक्शन विकणारे सगळे जेलमध्ये आहेत. एकाला बाहेर येऊन देत नाही मी. आणि मायकाला कोणा पुढारी सुद्धा मला विषद नाही इकडे फोन करायचं. मी काही खुर्चीला चिटकलेला माणूस नाही. मी सगळं बिडचुरी सगळं फिरून आलो महाराष्ट्रात. आणि मला अजून तिकडंच जायची इच्छा आहे. सगळ्यात बेस्ट आहे तिकडं तर काही फोन बिन काहीच नसते. तरी थोडीफार फोन बिन इकडे तिकडे येतात, गोड बोलून मला टाळून ते इकडं तिकडून जे करायचं तेच करतो मी. कायदा तोडला गुन्हा दाखल करणारच. थोडा उशीर होईल मागं पुढे, पण गुन्हा दाखल करणारच. काय बी होऊ द्या, शेवट गुन्हाच. कायदा तोडला म्हणजे त्याला माफी नाही. कोणी इकडं तिकडं करेल, 4 दिवस जेलमध्ये ठेवायच्या 3 दिवस पण ठेवणारच त्याला. तर ही पॉवर माझ्याकडे आहे. त्यामुळं तुम्हालाही वाटत असेल की साहेब इथं दारू विकतात, दारू पितात, मिरवणुकीमध्ये हुल्लडबाजी करणारे हेच आहे, आमचे लेकरं बाळं माय भगिनी असतात ते मिरवणुकीत, पण ह्यांच्यामुळे हे भानगडी होतात. तुम्ही मोगले साहेबाला मी दिलेल्या मेसेजवर तुम्ही पाठवू शकता आणि त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करणार. तर मोगले पुढच्या 4 दिवसामध्ये जेवढे सगळे दारू विकणारे लोक आहेत ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजे. 15 दिवस तर मी त्यांना बाहेरच काढत नाही. तर अशा पद्धतीचं ते आपला हे आहे. परंतु मिरवणुकीबरोबर सगळ्यात जास्त जबाबदारी आपल्या येते, आपल्या जबाबदारी येते. त्यांनी जसं सांगितलं की पोस्टर कसं लावावं, आपलं स्वतःचं उदात्तीकरण करायचं, डॉक्टर बाबासाहेबांचं उदात्तीकरण करायचं, त्याच्यावर आता मजकूर भडकावबाजीवाला लिहायचा, जेणेकरून विनाकारण म्हणजे 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे मजकूर लिहायचे किंवा तसे देखावे तयार करायचे. हे आपल्या हातात आहे ना.
त्यामुळे जबाबदारी आपली आहे. म्हणजे कोणाला आपल्याला डिवचायचं नाहीये, तो आनंदाचा दिवस आहे. त्या आनंदाच्या दिवशी कोणाला डिवचून विनाकारण आपल्याला तणाव निर्माण करायचा नाही. तर ते 14 एप्रिल पासून ते 14 मे पर्यंत, बुद्ध पौर्णिमेपर्यंत आनंदात करायचे त्या गोष्टी. आणि त्याला प्रशासन तुमच्या सोबत आहे. मिरवणूक जुनी असू द्या, नवी असू द्या, आम्ही परवानगी देतोच. कोणाची परवानगी अडवून ठेवलेत का पोलीस स्टेशननं? त्यात काही विषय येत नाही. आता ज्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा आहे, जिथं अर्धाकृती पुतळा आहे, त्या ठिकाणी महानगरपालिकेकडून CCTV असते, त्यांचं गार्ड असतं. आता हे तुम्हाला होमगार्ड दिलेत, मी 30-40 होमगार्ड दिलेत. तर ते होमगार्ड आपल्याला त्या ठिकाणी लावायचे. गुड मॉर्निंग स्क्वॉडला ड्युट्या देऊन ज्या ज्या ठिकाणी असे पुतळे आहेत, बुद्ध विहार आहे, तिथं दररोज सकाळी चेकिंग झाली पाहिजे, रात्री उशिरापर्यंत चेकिंग झाली पाहिजे. काही अफवा पसरू नये. विनाकारण आपल्यामधून सुद्धा विनाकारण काही जण तणाव निर्माण करतात. काहीतरी कुठेतरी कुणाचं तरी बिल्डरचं मॅटर आहे 2-4, आणि त्या मॅटरमध्ये विनाकारण ह्या जयंतीच्या अनुषंगानं ताणतणाव निर्माण करतात. करू नका, तसं करू नका. आणि तुम्हाला सांगतो, आपल्याला वर्गणी गोळा करायची, खंडी गोळा करायची नाही. त्याच्यामुळं ठाम लक्षात ठेवलं पाहिजे की खंडी गोळा करून जयंती साजरी होणार नाही. आपल्याला वर्गणी, आणि ते पण स्वखुशीनं, मर्जीनं गोळा करून जयंती साजरी करायची. जर आपल्याला, माझं त्याही बाबतीत ठाम धोरण आहे. जर मला तक्रार आली, मी गणपतीला सुद्धा, शिवजयंतीला सुद्धा सगळ्यांना ठाम सूचना देत असतो. मला जर कोणाची तक्रार आली की वेटीस धरून 25,000 द्या, 50,000 द्या, नाहीतर बघतो, मी खंडीचा गुन्हा दाखल करणार, मागे पुढे बघणार नाही. आपण एखादा प्रेमानं सडळ हातानं टँकर लावतोय, महिलांसाठी मोबाईल टॉयलेट लावतोय, जेवणाच्या पॅकेटची व्यवस्था करतोय, थकले वागलेल्यांसाठी ऑटोची फ्रीमध्ये व्यवस्था करतोय, पुस्तकं वाटप करतोय, स्वतःहून 10-10 लाख रुपयाची वर्गणी देतोय. आणि त्यांचं कौतुक करून आपण बिलकुल कौतुक करू त्यांचं. पण आपल्याकडून अशी तक्रार येता कामा नये की साहेब 4-4, 5-5 मंडळ येत आहेत, वेटीस धरतायत, आणि एवढेच पैसे दिले तर घेतो, नाही तर बघतो म्हणतायत. मी तुम्हाला ऑर्डर देतो ACPना गुन्हा दाखल करायचा, मागे पुढे अजिबात बघायचे नाही. जेव्हा सहकार्य करतो त्यावेळेस सगळ्यांनी ते योग्य पद्धतीनं झालं पाहिजे. तर ह्यात माझ्या थोड्याफार सूचना आहेत. ते मिरवणुकीमध्ये